पायल्यांच्या हाडकर बारा के किती रे? 12 के किती? 12 के 26 इकडे 12 के किती? लवकर बोल. कुणाचे आले आमच्या पालखीमध्ये बघू शकता. कसं वाटतं मित्र तुला? एक नंबर. जवानों आगे बढ़ो, जब तक मंजिल नहीं मिलती हार मत मानो. झुक गए पर्वत, बह गई नदियाँ. नहीं क्या? खाली अंशुमन पूछेगा तो कोई नहीं बोलेगा. आयोड अंशुमन बोलेगा ना तो घर पे आके छोड़ देंगे. रात्रीच्या ऑर्डर एकविरीला आणि आता बघू शकता आमचा थोडा वेळा इथं कार्यक्रम चालू आहे. आजचा दिवस 4था. आज आम्ही खंडाळा घाट चढणार आहे. पोरं आपले रेडी झालेले आहेत. हाय झाले. आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत. आता आम्ही थोड्या आज पालखी 5 वाजता निघले. रोज 6 वाजता निघते. आज लवकर निघलेली आहे. म्हणजे आम्ही आज जवळजवळ 3च्या दरम्यान उठलोय तयारी करायला. आणि आपली पब्लिक. हाय गाईज. उत्तप्पा आहे. उत्तप्पा नाश्त्याला काय आज? उत्तप्पा. मिसळ. आम्हाला समोरचा घाट खंडाळा घाट चढायचा. आता बोरांमध्ये फुल पावर आलेले आहे. फुल पावर झालेले आहे. विमानी गो टो 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 विमानी गो टो 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 विमानी गो. गुड मॉर्निंग. बोलने लगे. सव्वीस 12 के किती रे? 12 के किती? 12 के 26 इकडे 12 के किती? लवकर बोल. 26 लवकर. 12 के 26. हे किती? 12 के किती? किती? 44. काही 12 के 44. काराचे पांड्या पडलेला तोडून जाऊन झोपले. इकडे रे माकड. 35 स्पायडरमॅन आणलाय ना मी 400 तुमच्या गावाच्या. आता आम्हाला घाट चढायचं. आता आम्ही स्पायडरमॅन बनणार. हे हातवरती कर. एकदा हातवरती कर. सुपरमॅन आले. ओम साईराम. आपला स्पायडरमॅन साईबाबाचा बघू शकता. आता आम्ही घाट चढायला चालू करतात. आणि हे चेहरे बघा तुम्ही. कोकणाचे आले. यो मोठ्या कोकणाचे आले आमच्या पालखीमध्ये बघू शकता. कसं वाटतं मित्र तुला? एक नंबर. आणि राजापूरवरून आलाय. राहतो कोकणामध्ये आणि पालखीला कल्याणला आलेला आहे. मित्र कसं वाटतं तुला पालखीमध्ये? माझा पहिला वर्ष आहे. मग दरवर्षी येशील ना? बाकी तू राहतो कुठे सांग सर्व ब्लॉग मध्ये. बाकी जर तुम्ही सांगू शकता का तुमच्या लाईट हे मस्त. ला ला ला
मेरा यसू यसू मेरा यसू काहीच अर्धा घाट पण नाही झाला 10 मिनिटं पण नाही झाले घाट चालू पिट्या वाढले सगळ्यांचा कामाची बात चालू झाली ना काय बोलतो काय सोडू आणि कल्प्या आला तर काय सांगता येत ना काय नाही चॉकलेट विकलेट तर घेत खात नाही तिथला जमा करत घेतले घरात होलसेल वाल्याला विकणार आहे हालत खराब होणार आहे पब्लिकची सकाळ सकाळ चालत घेतले हा हा चला काय याचा काय चला चला जवानो चलते रहो घामाले खरंच लय मेहनत चालली तुम्ही बघू शकता एकदा जवानो जवानो आगे बढ़ो जब तक मंजिल नहीं दिखती जब तक मंजिल नहीं मिलती हार मत मानो चलते रहो ये चट्टान अपने को पार करने की आज झुक गए पर्वत बह गई नदियां शेंगदाणा कांदा गुड मॉर्निंग बोल सुप्रभात गुड मॉर्निंग गाईज आम्ही आता घाटात चालत आहोत ना आम्हाला काही दिसत बी नाही आणि डोळ्यात मारले ही गाडी दिसते का तुम्हाला आम्हाला पण दिसते लावलेली आहे फुल डेंजर रिस्की काम आहे भाई दगड बघा किती मोठा लावलेला गाडी अंशुमन का नाम सुना है क्या खाली अंशुमन पूछेगा तो कोई नहीं बोलेगा आयोड अंशुमन बोलेगा ना तो घर पे आके छोड़ देंगे आमचा भाऊजी आता घाट चढलो बघू शकता आमचा भाऊजी कानावर दिसतात नाही दुपारपासून जो आहे मंदिरमध्ये मंदिरला घरला गेलं का घरच्या सकाळची पाण्याची व्यवस्था झालेली आहे आमची मंडळी आराम करायला बसले आमची घेऊ नका चेंड्या खर्च करणार आहे स्टारबक्सला वाटतं ओमकार आहे का आणि ओमकार काय करणार फुल 90 डिग्री मध्ये 30 नंबर बँकिंग ऑफ रोड बोलतात त्याला वॉटर रोड It is called as banking of road, from which a vehicle can trespass equally and in motion without any delays. Thank you. ब्रेड आणि मग बच्ची हे गावते गाईज व्ह्यू बघा तुम्ही घाटातला पब्लिक थांबलेले आहे उजाडलेला आहे आपला पब्लिक एकविरा माते की आई माऊलीचा जवानो आराम हवा बघा एवढी डेंजर हवा आहे ना डायरेक्ट लोटते खालच्या बाजूला एवढी बेकार हवा बाबा आपली पब्लिक बाबा नाही तर आम्ही नाणी घेऊन चालल्या अरे घे बोना नाणी निघाल्या करवल्या पाण्याला येणार काही पण करतात कुठं पण काय आणि आपली जी बोबडी वाढलेली आहे तिचा काही घसा काही काय माहिती त्याला बोलता फिनाईल पीक परा होशील पण काही पीत नाही आपली पब्लिक बसते जरा आराम करायला भूक लागलेली काय ना पब्लिक थांबले चहा प्यायला चहा दे चहा एक भैया एक कटिंग सबको मिलेगा चाहे लाइन से आओ आणि आजचे चायचे चालक मला एक ओमी ओलेकर गावदेवी प्रसन्न श्री कल्पेश भोईर यांचा बिंजोडचा बादशाह ओम पनीर हवा बघा
बघू शकता बाबा हे आला हे भावाचा तो गाईस ही जंगली माकडं आणि ही आमची शहरी माकडं मिनिट गाईस. आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या स्टॉपवर पोहोचू. गाडबीट उतरून झालेला आहे आमचा सगळं झालेलं आहे सगळं आता झाले आणि खूप थंडी बाई थंडी वाजत आहे. हालत खराब झाली ती वरती. हवा तर उडून घेऊन जाईल अशी हवा होती. आता पोचू थोड्या वेळात नाश्त्याच्या हॉलला. आणि मिसळ पाव आहे आज. मिसळ पाव आहे. हवा अशी तर शिद्याला मिसळ पाव त्याचं एक 12 पाव खाणारच सगळे दणके. आणि मग दुपारनंतर आम्ही डायरेक्ट बैरी देवाच्या इथं स्टॉप आहे. तिथून डायरेक्ट संध्याकाळी 4ला आईच्या दारी म्हणजे दर्शन होते आहे. आज आम्ही मंदिराच्या इथं आमची वस्ती आहे आणि उद्या सकाळी दर्शन आहे. यांचं बघा काय चालू आहे. फायनली स्टॉपवर पोचलेलो आहे आम्ही. आज नाश्ता विष्टा होईल. स्टॉप आलेला आहे आपला. सीधा मिसल पाव काही आलं काय सस्ती स्टारबक्सची कॉफी आणली. कपामध्ये चहा पिऊन आणले आणि बोलतो स्टारबक्सची कॉफी चहा भरून आणले. मिल्कशेक बॅकग्राऊंडला गाणी टाक. बाबा मी चाललो एमची डॉल काही मॅकडॉलला एमची डॉल करतोय. नवीन ब्रँड ओपन केलेला आहे. आमच्या शिक्षणी नवीन ब्रँड ओपन केला एमसी डॉल नवीन ही कोण उघड बाबो नवीन खरेदी. बाबा इथं झालं. फायनली आम्ही स्टेशनच्या इथं पोहोचू थोड्याच वेळात. आणि इथून आम्हाला जवळजवळ 1-1.5 तासाची रनिंग आहे बाहेर घरला. दुपारची वस्ती. आणि मग तिथून डायरेक्ट संध्याकाळी 5 वाजता आणि 6 वाजता एकविरेला बघू. 5-6 वाजेपर्यंत आम्ही एकविरेला असू. आणि मग आमचं उद्या दर्शन होणार आहे. संध्याकाळी फुल मजा येणार आहे बाई. ऑर्केस्ट्रा लावणार आहे. फुल नाचून मजा करायची. बाकी कल्पना आता काय बोलतं. काय रेसिपी काय करायची तुमची दिवाने झालेत आमची पब्लिक. रेसिपी आता बघू दुपारी काय बनवायची काहीच इच्छा. तुम्हाला जर अशी रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. आपण त्याच्यासाठी सेपरेट ब्लॉग बनवू. शेफ मिस्टर कल्पेश भोईर यांच्याकडून बघू. कमेंट करा पाहिजे असेल तर. आणि स्टेशन आलेला आहे आपला इथून आतमध्ये. माहिती आहे ना बाबा डील चालू आहे.
लंका साधू मला किल्लावाला मारलाच नाही, किल्लावाला मारून ठीक आहे बाहेर दादा मला नको ना, मला काय झालं होतं तू हे बाबा नको दे. यशूचा मठ बनवायचा आम्हाला. पोरांनी विमान आकाशात उडवलेला आहे फायनली. पब्लिक आले स्टारबक्स मध्ये कॉफी प्यायला. महिला फुल पेमेंट चालू झालेला आहे. काहीच पेमेंट नाही चालू झालं अजून. आत्ताच आपले 1000 सबस्क्रायबर झालेले आहे. आयुषमधून तुम्ही आयुषचे सबस्क्राईबर असेल ना तरी पण मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मंथन चॅनल आहे. आता आयुष भाई बघा तुम्ही कुठे आलेले स्टारबक्सला आले. स्टारबक्सला याला घरी दूध देतात तेव्हा दूध पियाला नको आणि इथं स्टारबक्सला इथलं दूध पिवायला चार बाबा काय खर्च करतात भाई. कॉफी विपी घेतले लगेच देवेश पाटील आहे. सुद्या मीठा है क्या? 100 रुपये पाव. मला माहिती आहे.
मिठाई क्या मिठाई दिखा ना एक 15 रुपये पडू तुझ्याने 25 रुपये जीपे करू ना कारला फक्त 6 किलोमीटर राहिलेला आहे. पोरा स्टारबक्सच्या नादात आमच्या अर्धी पब्लिक पुढे गेलेले, आम्ही चौकात मागं राहिलेलो आहे. त्यांना पण बघा कसा गाठतो नुसता सणाना पिरिली काय कॉफीचा जोश आलेला आहे. पुढं पुढं तो पुढं आपण अप्पा बसलेला आहे. मंडळी आराम करते. मंडळी जमल्यात चालून. आता आम्ही वडापाव भूक लागले सगळ्यांना तर वडापाव खायला घेतले सगळेजण. भावांनो फायनली आम्ही भैरी देवाच्या म्हणजे माहेर घरला पोचलेलो. आता भैरी देवाच्या इथं दर्शन घेऊ. दुपारचा स्टॉप येऊच आहे आमचा. इथून डायरेक्ट आता 3 किलोमीटर बाकी आहे एकविरा आईचं मंदिर आपल्या कारला. तिथून आम्ही तिथून नाही म्हणजे इथून गेलो तर मग संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू आणि उद्या दर्शन घेऊ मस्तपैकी. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. असेच सपोर्ट करत राहा. आता भैरी देवाचं दर्शन घेऊ, दाखवतो तुम्हाला. काहीच फायनली मंदिरात आलेले. नाही एवढा नाही आला. आता माहेर घरून निघलोय आम्ही. आता डायरेक्ट आईच्या दरबारी कारले गावात आपली वस्ती आहे. आणि उद्या सकाळी दर्शन. कमी ना जरा कमी ना. नाही नंबर सेव्ह करतात नंबर सेव्ह करतात कंपनी. अरे कोई मिल गया मतलब जादू. आम्ही आईच्या दरबारी पोचलेलो आहे कमानी जवळ. आता आवाज 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 पुन्हा आलो एकविरा. हाय गाईस, आम्ही पोहोचलेलो आता रात्रीच्या ऑर्डर एकविरेला. आणि आता बघू शकता आमचा थोड्याच वेळा इथं कार्यक्रम चालू होईल. ओके दादा. आणि आमचा रूम आहे आजचा लास्ट एकविरेचा आणि तयारी झालेली आपली थोड्या वेळात चालू होईल. तुम्ही बघू शकता. आम्ही खूप एन्जॉय करू आता. कंटिन्यू राहा आमच्या सोबत. इथं मी सर्व आमचे पोरं इथं थांबलेले आहेत. नाश्ता पाणी चालू आहे आम्ही पण त्यांच्या सोबत. आता आम्ही बसलेलो आहे रात्रीच्या हॉल्टवर लोणावळ्याला. थोड्याच वेळात बघू शकता आमच्या ऑकेजनचा कार्यक्रम पण चालू होईल. ऑकेजन थोड्या वेळात चालू होईल आणि आम्ही एन्जॉय करू इकडे.
माघार घे ना आगरी कोल्यांच्या क्या बात आहे हवा दोस्ती केली तर जीव देईल गटारी केली तर जीव देईल दोस्ती केली तर जीव देईल गटारी केली तर जीव देईल दोस्ती केली तर जीव देईल गटारी केली तर जीव देईल दोस्ती केली तर जीव देईल गटारी केली तर जीव देईल मुक्का पोट तालुका जिल्हा विसरून घे या जगात मुक्का पोट तालुका जिल्हा विसरून घे या जगात आम्हाला जो पलिनार तो डायरेक्ट कधी तो ढगा 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 आम्हाला जो पलिनार तो डायरेक्ट कधी तो ढगा तुम्ही गावासलाई पाड्यावर हर्षतेने बाता ठोकत तुम्ही गावासलाई पाड्यावर आपला बाकीरा शर्यत जिंकून कधी मोकळाय वाड्यावर आपला बाकीरा शर्यत जिंकून कधी मोकळाय वाड्यावर आवाज घुमराचा खाली येत आवाज घुमराचा खाली येत नाद एकच भक्त